गुरुचा आश्रम आहे तुला ते आमचा आश्रम गुरुचा. मी 8 महिने बाहेर बसतो. माझं किती असं 45 चालायचं. ठीक आहे भेटतो. ओके जॉब नाही एखाद्या वेळेला 8010252292. सर्व श्री भगवान की जय. हळू हळू हळू. जय आवड तुम्ही लिंक पाहता का नाही? लिंक तर टाकतो रोज ताईला मी. माझी याच्यावर तर तुमची तुमचा नंबर आहे ना तुमच्याजवळ. नंबर आहे 9403239467. मला check मोक्ष का दाता सबका विधाता एक आया तेरे चरणों में माना था. एक आया तेरे चरणों में माना था. एक आया संयोजक मंडळी पदाधिकारी मंडळीचा सगळ्यांच्या नात्याचं आयोजन या भाविक भक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे. दादा थोड्या तुम्ही क्रॉस मध्ये राहा, क्रॉस मध्ये हे चॅनलचं आहे वाला. तुम्हाला लिंक मिळून जाईल माझ्याकडून. नंबर देऊन द्यायचा, लिंक मिळून जाईल. पूर्ण पाल मिळेल तुम्हाला. नंबर देऊन देतो तुम्हाला पूर्ण. मिळून जाईल तुम्हाला पूर्ण. मदत पालखी राहणार महिमा तेरी सुनो चक्रधर बाबा जी मेरी अष्टमासी में महिमा तेरी. सुना है तेरा दरबार है सच्चा. सेवक तेरा मेरा एक ही बच्चा. पापा कहानी है मेरी दुख भरी. या इकडे. घरात करा
त्यांनी या गावापर्यंत येऊन पोहोचले. देह खरंच का कुठून सर्वांनी तिकडे उभे न राहता इकडे बसावं. भरपूर जागा आहे इथे. या छोट्याशा खेडी गावामध्ये कधी पदयात्रा कोणत्याच प्रकारची आलेली नाही आणि आदरणीय सध्या परमपूज्य परमहंत या पदयात्रेचे जनक आणि श्री परमश्रेय सेवा मानव आश्रम मनसर या आश्रमाचे संचालक यांनी या पदयात्रेचं आयोजन यावर्षी तुमच्या भागातून केलेलं आहे. या पदयात्रेला 3 वर्ष झालेले आहेत आणि हे 3रं वर्ष आहे ज्या ज्या गावामधून पदयात्रा जात नाही किंवा धर्माचा प्रचार त्या भागात होत नाही अशा त्या भागातून या पदयात्रेचं जाण्याचं आयोजन केलं जातं. एक चांगलं कार्य या पदयात्रेद्वारे होत असतं की गावामध्ये आचार्य जरा हा निवासी आश्रमाचे संचालक विजयकर बाबाजी हे सुद्धा या पदयात्रेत उपस्थित आहेत. अनेक प्रकारचे विद्वान या पदयात्रेमध्ये आहेत आणि या पदयात्रेद्वारे दररोज सकाळ संध्याकाळ प्रवचनाचं आयोजन केले जाते, व्याख्यानमाला आयोजित केली जाते, प्रसाद वंदन आयोजित केले जाते, महाआरती होते. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे कार्यक्रम या पदयात्रेद्वारे केले जातात. पुढील दुपारचं जे ठिकाण आहे सोनेगाव या ठिकाणी दुपारची व्यवस्था त्या श्रीकृष्ण मंदिर सोनेगाव येथे केलेली आहे आणि त्यानंतर रात्री देवली या गावामध्ये मंगल कार्यालयामध्ये त्या भाविक भक्तांनी पदयात्रेची निवासाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना या भाविक भक्तांना विनंती आहे, या गावातील सर्व मानवापंथीय भाविक भक्तांना विनंती आहे यांनी सुद्धा या पदयात्रेचा लाभ घ्यावा, जेणेकरून जे शासन सांगतं, महाराष्ट्र शासन सांगतं की आपण आता योगा केला पाहिजे, तेव्हाच आपल्या बिमाऱ्या आपले आजार हे दूर पडतील. आणि त्यामुळं या मानव पंथाच्या सर्व संत महंतांनी याचं आयोजन की जेणेकरून तुमचा व्यायाम सुद्धा होईल आणि पावलोपावली त्या परमेश्वराचं नाव घेता येईल. कारण की त्या मानवांना माहित आहे की कर्माचा नाश हा होणार आहे. आणि पदयात्रेकरूसाठी आणखी महत्वाची विनंती आहे त्यांना की जेवढा तुम्हाला त्रास होईल तेवढे तुमचा कर्माचा नाश होत आहे हे लक्षात ठेवा. की नाही बा थोडेसे पाय दुखले तर बसू नये गाडीत, तसं नका करू. जेवढे जास्त त्रास होईल तेवढे तुमच्या जे काही कर्म जोडलेले असतील ते तुमचे चांगले कर्म म्हणजे वाईट कर्म त्याचा नाश होणार आहे. आणि त्यामुळं जर लागली औषध तर तुमच्यासोबत औषध सुद्धा परमेश्वराला दिलेली आहे. चालताना औषध आहे का मागता, म्हणून पदयात्रेत चालताना औषध न मागता आपण ज्या ठिकाणी भोजन करतो सायंकाळ दुपारचं आणि सायंकाळचं जेवण झाल्यानंतर त्या पालखी जवळ जर तुम्ही आले तर तुम्हाला औषध ज्यांच्या कल्पना आली की बाबा ज्या ठिकाणी पदयात्रा लागली त्या ठिकाणी आपण पदयात्रा लागली पाहिजे. असे पदयात्रेचे जनक आदरणीय सत्य परमपूज्य परमहंत शिवनेकर बाबाजी हे आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. Pampalanto yomi bhakta nadi chakradhan Swami ki jai सिंधु महा जैसे तेज तक मनुजा शांत ते पहा ऐसा चंद्र करे द्रोण रमला आनंद सौख्यात गो श्रीमद भक्त शिरोमणी गुरुवरा त्यासो मकांता नमो
त्या सोमकांत नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। गेल्या 4 तारखेपासून निघालेली ही परमश्रेय सेवा आश्रम द्वारा आयोजित ही पदयात्रा, या पदयात्रेचे मुख्य आयोजक परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय, प्रातस्मरणीय माझे परमस्नेही धर्मबंधू, विद्यागुरुबंधू महंत श्री मायराज बाबाजी, त्याचप्रमाणे इच्छा कमी नाही करायची म्हणून हळूहळू चला थोडस म्हणा भजन म्हणा भजन म्हणा ना कोणी। नाही तेच म्हटलं सत्संगला आरोग्यनाम मनित स्वीकारावी, आरोग्यनाम मनित स्वीकारावी, प्रसन्न होनी मज प्रसाद द्यावा, प्रसन्न होनी मज प्रसाद द्यावा, अशुद्ध जीव मम शुद्ध करावा, अशुद्ध जीव मम शुद्ध करावा, आबा कुमारक्षिती भावी मनाला, आबा कुमारक्षिती भावी मनाला, प्रेमदान द्या मज गरीबाला, सन्निधान द्या मज गरीबाला, पंचावतार तुम्ही आरोग्य नेला, पंचावतार तुम्ही आरोग्य नेला, विजय करावे मम सदनाला, विजय करावे मम सदनाला, तुम्हीव माताचे पिता तुम्हीव, तुम्हीव बंधूच सखा तुम्ही, त्वमेव विद्या धर्मं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। पापहं पाप कर्मां पापात्मा पाप संभव, त्राहि मां कृपया देव शरणागत, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। श्री गोपाल कृष्ण महाराज की
दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, सत्य सनातन महात्मा धर्म की जय, 16.5 तीर्थस्थान की जय, चतुर्विध साधन की जय, पंचावतार की जय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला सर्वांनी बसून घ्या. चला सर्व वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानकनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पुता कृताहीधरा दातारा करुणा करावरमती रावी विभो गुरुजरा त्रिगोपाल कृष्ण महाराज की जय. आदो देवकी देव गर्भजननम गोपी गृहे वर्धनम माया पोषण जीवितापहरणम दारुणम कंसनि कौरवादिहननम बुद्धि सुतापालनम एतद् भागवते पुराण कथितं श्री कृष्ण लीला त्रिगोपाल कृष्ण महाराज. एक काम करना है दत्तात्रेय महाराज की जय, चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. किसका चला सर्व सद्भक्त मंडळी या सर्व साधू संतांना पदयात्रे करून नाश्ता घेऊन या. तुम्ही सुरुवात करा नाश्त्याची. चला नाश्ता पाणी. चला हात खाली करा ना. ये भी हार आले या पाहिजे असे. भक्तांचा नाश्ता आता किती बाया घेता? प्लेटा घेऊन या. एक प्लेटा घ्या, एक पाणी घ्या. चला 2-4 जण घ्या. मला प्रोफेशनल बनायचं आहे, समजले का? याच्यामध्ये प्रोफेशनल बनायचं आहे. बाकी जण साधू संतांचं पूजन करा. मोबाईल चांगला घ्या आधी. घेतो ना अँड्रॉइड घेऊन. आयफोन घ्या. आयफोनच घेऊन आलो. आयफोन एका लाईनीनं सुरुवात करा. एक जण दक्षिणा द्या, एक जण संकल्प सोडा. चला समोरच्या हार उंचा नको करून तुम्ही. एक तर ते उंच आहे ना, तुम्ही पुन्हा हार उंच करून राहिले तुम्ही. काय हो दादा, इथं ठेवतो मग उंच नाही. नाही तर तुम्ही इकडे देऊन द्या ना कोणाकडे खालून. टाका अर्धा तास झाला ते चालू आपलं. हो जरा दम आडवे ते सगळं व्हिडिओ खराब होऊन जाते. चला सर्व पदयात्रे करू. व्यवस्थित नाश्ता घ्या. आपल्याला समोर चालायचं आहे. उन्हाच्या या तडाख्यामध्ये समोर आपल्याला व्यवस्थितपणे आणि एका रांगेमध्ये चालत जा. इकडे तिकडे भटकत नको जा रस्त्याने. मागे पुढे राहता मग रस्ता मोड आली आणि तुम्ही मानत श्री मायराज बाबाजी. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय विवेक दादा नायंबास. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अनिल दादाजी वानकर.
त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्यामदादाजी महानुभाव, त्याचप्रमाणे या पालखीला सेवा देत आहेत असे अनमोल दादा, त्याचप्रमाणे आमचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय परीक्षित दादा कारंजेकर आणि युट्यूबच्या माध्यमातून सर्व भारतभर विदेशात ज्यांच्यामुळे ही पदयात्रा घर बसल्या या पदयात्रेचं दर्शन घेतात असे आमचे मुरलीधर दादा बिडकर व उपस्थित या पदयात्रेमध्ये उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी व श्रद्ध अंतकरणाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणावर श्रद्धा समर्पित करणारे आपण सर्व भाविक भक्त बंधूंनो, आजचा हा हो दादा व्हिडिओ चालू आहे ना, असं आडवे नको राहा ना. आजच्या हा पदयात्रेचा 5वा दिवस. काल आपला रात्री मुक्काम कडमेश्वर नगरीमध्ये झाला आणि आजचा हा सकाळचा नाश्ता या खैरी गावामध्ये या परिवाराकडून या ठिकाणी होत आहे. बंधूंनो, परमेश्वर तुमच्या पाठीच्या जवळच आहे. फक्त आपल्याला परमेश्वर आठवता आला पाहिजे, आठवला पाहिजे. असेच परमेश्वर आपल्याला आठवता आला पाहिजे, त्याचं गुणगान त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. परमेश्वर आपल्या पाठीच्या मागे उभ्याच असतो. तुम्हाला सर्व काही पुरवतो परमेश्वर. श्रीकृष्ण महाराज म्हणतात गीतेमध्ये, योगक्षेमम वहाम्य. तुम्ही जर माझी भक्ती केली तर तुमचा मी योगक्षेम चालवतो. चालवत आहेत की नाही? चालवत आहेत की नाही? तुम्ही काय करत आहे? परमेश्वराचं काय करत आहे? तुम्ही नामस्मरण करत आहे, परमेश्वराचं गुणगान करत आहे आणि परमेश्वर तुम्हाला सर्व काही पुरवत आहे. तुमचे दुःख दूर करत आहेत, तुमचे अनाधिकार. तुम्ही सकाळी स्मरणाला उठता का? घरी 4 वाजता उठता का? उठता का? कोण कोण उठतात सांगा बरं? काय उठते? बाकी कोणी नाही उठत का? पदयात्रेमध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. 11 दिवस सकाळी तुमचं स्मरण घडणार आहे, त्यामुळे तुम्हाला परमेश्वर जोडता येईल. परमेश्वर तुमच्या जवळ येईल जेव्हा जेव्हा तुम्ही परमेश्वराला हाक द्याल, सुखात असो किंवा दुःखात असो. पण आपण काय करतो? सुखामध्ये परमेश्वराला आठवतच नाही. जेव्हा आपल्याला दुःख येते तेव्हा परमेश्वराचा आपण आठव करतो, आहे की नाही? दुख में सब सिमरन करे, सुख में करे ना कोई. जब सुख में सिमरन सब करे तर दुःख काय को होईल? जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा परमेश्वराचा आठव करता. पण आपल्याला सर्व सुविधा असल्या, आपल्या पाठीमागे सर्व सुख असलं, अष्टभोग परिपूर्ण असलं तर आपल्याला परमेश्वराची आठवण येत नाही. येते का? येत नाही. म्हणून सुख असो किंवा दुःख असो, परमेश्वराचा आठव केलाच पाहिजे. स्वामी म्हणतात, दिवसभर नका आठव तुम्ही मला, परमेश्वराने सूट दिलेली आहे. 10-20 वेळा तुम्हाला आठवता येत नाही. तुम्ही प्रपंचामध्ये लिंपायमान आहात. प्रपंचाचं ते रहाट गाडगे वाहता वाहता तुम्हाला देव सुद्धा आठवल्या जात नाही. पण पदयात्रेमध्ये आमच्या सोबत आले आणि आमच्यासारखेच तुम्ही संन्यासी होऊन गेले. घरची आठवण येते का तुम्हाला? 10 दिवसासाठी तुम्ही संन्यासी झालेले आहे की नाही? सांगा, तुम्हाला येते का घरची आठवण? नाही येत. परमेश्वर, तो मला परमेश्वर कसा भेटेल हीच तुमच्या मनामध्ये काय आहे? आर्तता आहे. आणि त्या परमेश्वराच्या आर्ततेने तुम्ही श्री प्रभू बाबांच्या भेटीला तुम्ही जात आहे. म्हणून सुख असो किंवा दुःख असो, परमेश्वराशिवाय आपल्याला कोणी तारणार नाही. तोच एक आपला तारणार आहे. तोच सर्व आपले जे अडथळे आहेत ते दूर करणारे आहेत आणि योग्य मार्गदर्शन करणारे आहेत. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा.
परमेश्वर आपलं सर्व दुःख दूर करणार आहे आणि तोच आपल्याला चांगला योग आणून देणार आहे. म्हणून आपल्याला सर्व वासनिकांना, सर्व तपस्वियांना, सर्व आम्हाला परमेश्वर भेटावा, तोची व्हावा, तोची भेटावा. स्वामी सांगतात की तुम्ही दुःख केलं पाहिजे. कशासाठी? की तो मला झाला पाहिजे, तो मला भेटला पाहिजे, असं तुम्ही दुःख केलं पाहिजे. आपणही दुःख केलं पाहिजे. आम्ही तर दुःख करतोच की तो आम्हाला भेटलं नाही. मी सांगितलं की ही काय आहे, एकतर या सृष्टीमध्ये देव दुर्लभ आहे की नाही? आपल्याला भेटला का देव? नाही भेटला. म्हणूनच तर त्या देवाला पाहण्यासाठी, तो भेटण्यासाठी आपण कुठून पैदल आलेलो आहे? मनसर वरून पैदल चाललेलो आहे रिद्धपूर पर्यंत. 200 किलोमीटर पैदल चाललो की तो भेटला पाहिजे. त्याचं गुणगान करत, त्याला आठवत, निर्वेद, अनुताप, आर्त, अनुशोच या चतुर्विध दुःखाने आठव करत करत आपण तो परमेश्वर आपल्याला भेटला पाहिजे, आपल्याला दिसला पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे. ह्या हेतूने आपण आपलं 10 दिवस काय केलं? आपल्या प्रपंचावर सर्व तिलांजली दिलेली आहे. सोडलेला आपला प्रपंच आपण 10 दिवस की काही हो, आपण काय परमेश्वराच्या स्वाधीन केलेला आहे. तुला काय करायचं ते कर. आम्ही चाललो आमच्या देवाला भेटायला. स्वामींचा मुक्काम मंगरुळपीर या ठिकाणी आहे की जर आपण देवाचा आठव केला ना तर देव सुद्धा आपल्या जवळ येतो. लीळा नीट लक्षात ठेवा. चांगदेव भट्ट नावाचे एक छोटासा बालक स्वामींच्या सन्निधानामध्ये आहे आणि सन्निधानामध्ये आहे. स्वामी आहेत, बाईसा आहे. स्वामींचा मुक्काम त्या वराह देवीच्या मंदिरामध्ये आहे आणि स्वामी त्या चांगदेव भट्टांना म्हणतात, बटिका तुम्ही खेळायला जा. तेव्हा बाईसा म्हणते, बाबा आपली वस्त्र जी आहेत, आपली जे कपडे आहेत ते मळलेले आहेत, घाण झालेली आहेत आणि हा चांगदेव भट्ट खेळायला जात आहे तर याच्याजवळ मी कपडे देते धुवायला. तेव्हा बाईसा म्हणते, बटिका हे कपडे घेऊन जा. बाबाचे कपडे घाण झालेले आहेत तर हे थोडेसे स्वच्छ करून घेऊन ये. म्हणून चांगदेव भट्ट आमच्या स्वामींचे ते कपडे घेतात, ते वस्त्र घेतात. स्वामी दिसतात तेव्हा स्वामी म्हणतात, बटिका काय करत आहात तुम्ही? ते म्हणतात, जीजी आम्ही खेळ खेळताय. तेव्हा सर्वत्र म्हणतात, बटो खेळ खेळीचे तर ऐसा. खेळामध्ये सुद्धा परमेश्वराचा आठव झाला पाहिजे, चालताना सुद्धा परमेश्वराचा आठव झाला पाहिजे. स्वामी म्हणतात, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरूची भावा किंगा. या 3 ठिकाणी आपण परमेश्वराला विसरू शकतो आणि निश्चितच आहे आपण जर थकून आलो तर निश्चित आपल्याला परमेश्वराचा विसर होतो. आपण करतो का देवपूजा? नाही करत. उन्हातून जर आलो घरी तर आपण देवपूजा करत नाही, कारण थकून जातो. तुम्हा शयनासनी भोजनी, झोपायच्या वेळेस परमेश्वराला विसरून जातो. नाही, जेव्हा आपण झोपतो रात्री तेव्हा परमेश्वराचं नामस्मरण करत करत झोपा आणि सकाळी पहाटे उठल्यानंतर नामस्मरण करत करत उठा. तर रात्री जो तुमचा निद्रेचा वेळ गेलेला आहे 5 ते 6 घंटे जी काही तुम्ही निद्रा घेतलेली आहे तो स्मरणामध्ये तुमचा काळ लेखी लागेल. पण दोन्ही टोक काय झाले पाहिजे? साधले पाहिजे. जर तुम्ही रात्री नामस्मरण करत करत झोपले आणि सकाळी नामस्मरण करत करत जर उठले तर रात्रीचा जो वेळ झोपेत गेला आहे तो तुमचा नामस्मरणामध्ये लेखी लागेल. अशा पद्धतीने स्वामी म्हणतात, बटिका खेळ खेळीचे तर ऐसा. अशा पद्धतीने तुम्ही खेळ खेळला पाहिजे. म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की मी तुमच्या जवळच आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही माझं नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या पाठीचे वासेनी, म्हणजे तुमच्या पाठी जवळच आहे, असं परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि स्वामी म्हणतात, तुम्हा शयनासनी भोजनी. आपल्या समोर जेवायचं ताट आल्यानंतर परमेश्वराचा आठव होतो का आपल्याला? नाही होत. पदार्थ दिसल्यानंतर होतो का आपल्याला आठव? नाही. म्हणून परमेश्वराने सर्व सूत्र आहेत तरी पण आवर्जून परमेश्वराने ह्या सूत्राचा उल्लेख केला की हा जीव परमेश्वराला या 3 ठिकाणी विसरतो, परमेश्वराचा आठव होत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरूची भावा किंगा. या ठिकाणी उपार आलेला आहे. या ठिकाणी देवाला
या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी शेंडी परिवाराने या ठिकाणी उत्तम अशी नाश्त्याची व्यवस्था केली आहे पदयात्रेकरूंची सर्व संत महंतांच्या वतीने त्यांना आशीर्वाद देतो. सर्व गावकरी मंडळींना संत महंतांच्या वतीने आशीर्वाद देतो आणि अशीच त्यांची क्रिया उत्तरोत्तर घडत राहो. परमेश्वर त्यांच्याकडून ईश्वर सेवा संत सेवा घडून घेऊ अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्व संयोजक मंडळाच्या वतीने त्यांना आशीर्वाद देतो आणि उत्तर त्यांना अशीच क्रिया घडत राहो. परमेश्वर त्यांना दायक असावं दे. यानंतर उपहाराची आरती होईल.